चिंतक मायबाप मतदाराचा या सर्वांना नमस्कार. जय भीम. मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक सचिन सुरेश डोंगरे. आज आम्ही रानोका आंदोलन केलं होतं. मी होतो सोबत नगरसेवक विशाल पाटील आणि नगरसेविका करुणा पाटील होते. मी आणि विशाल पाटील आम्ही दोघं ह्या जागेवरती बसलो होतो. इथे तुम्ही बघू शकताय लाईटचं जर इनकेस आमचं जर दुर्दैव असतं, शॉर्ट सर्किट झालं असतं ना, पहिली विकेट आमची गेली असती. आज हरकत नाही, आम्ही आंदोलन केलं मित्रांनो. खूप काही गोष्टी झाल्या, पण आम्हाला पाहिजे होता तो फक्त रिझल्ट परिणाम. ते आम्ही त्या आलोय तर खाली आता जाणार नाही, कारण बऱ्याच वर्षापासून 15 ते 20 वर्ष झाले इथे असं पाणी तुंबायचं. लोकांना खूप त्रास होता. आणि कसं आहे, आपल्याला लोकांनी निवडून दिले आणि मी तर भरघोस मताने निवडून आलो. आम्ही लोक सर्वांनी, आणि कोणासमोर निवडून आलो हेही तुम्हाला माहिती आहे. तर लोकांनी विश्वास केलाय, विश्वासाने आम्हाला निवडून दिले की हे लोक काहीतरी करतील, नवीन काहीतरी करतील. ऍक्टिव्ह आहेत, धावतायत सकाळ संध्याकाळ. आमचे परफॉर्मन्स बघून आम्हाला लोकांनी निवडून दिले ना. त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो. भले 3 तास आम्ही पाण्यामध्ये होतो. तिथे त्या जे तिथे घर आहे बाजूला ना, त्यांचे मित्र आहे, आम्ही त्याला भुक्या दादा बोलतो. तिकडे आम्हाला चहा मिळाली प्यायला, मला मस्त डाळ भात मिळाला खायला. आम्ही तिथे बसूनच खात होतो. मी बोललो मी उठणार नाही जागेवरनं. तर परिणाम असा झाला की भले 3 तास लागले. SI प्रकाश पवार आमच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत ते थांबले, त्यांना सलाम आहे. आणि 3 तासानंतर तिथे पंप आला, मोटर पंप. ठेकेदाराने नवीन पंप आणला, नवीन, कुठून उचलून नाही, नवीन पंप तो घेऊन आला. तिकडे पाणी काढायला सुरुवात केली. आणि मूळ कारण होतं पाणी सगळं असं की हे जे ग्राउंड आहे, भाषा ग्राउंड, ह्या ग्राउंड मधलं जो पाणी जो फ्लो आहे ना, तो पूर्ण असा येतो इकडे. त्याच्यामुळे इथे पाणी भरतंय. इथे गटर नाहीये. हे आम्ही बनवणार 100%. आतापर्यंत कोणी बनवलं नाहीये. ह्या गावाची तुम्ही जर कोणी फिरलात ना, अक्षरशः दुर्दशा झाली. एकही अख्ख्या नौकर गावामध्ये एकही गटर चांगलं नाहीये, एकही रस्ता इथे चांगला नाही. सगळ्यात पहिलं बघा, पंप तर आला, परिणामाबद्दल बोलतोय मी. हे बघा परिणाम. भले 3 तास लागले, पण जेसीबी आला. जेसीबीने हे पाणी थांबवलंय. आणि पाणी इथून पास व्हावं म्हणून जेसीबीच्या माध्यमातून आम्ही तो जो गेट आहे तिकडे, तो जो गेट आहे त्या गेटमध्ये आम्ही सर मारलाय, जेणेकरून पाणी जास्त काळ इथे थांबू नये. जसा पाऊस कमी होईल तसं ते पाण्याचा निचरा तिथून व्यवस्थित व्हावा. आपण ते पण केलंय की असं नको की जिथून क्लीन केलं आणि मैदान तुंबून ठेवलंय. प्रयत्न केलाय चांगलं. थोड्याच दिवसात इकडे आपण चांगली कामं करणार आहोत. हा व्हिडिओ ना मित्रांनो, परत आलो त्या जागेवर, दुपारी होतो. दुसरा कोण असता ना, आतापर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ केली असती आणि झोपून गेला होता. तो उठला नसता. परत 3 तास पाण्यामध्ये उठले. आम्ही तर घाणीच्या पाण्यात बसलेलो. हा व्हिडिओ चांगल्या लोकांसाठी आहे. प्लीज, जी चांगली लोक आहेत, जे मनाने बुद्धीने विचार करतात, डोक्याने विचार करतात ना, हा मला त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. कारण आम्ही जे बसलेलो, आम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे काढत होतो. काही लोकांनी काढले, काही लोकांनी फेसबुक इंस्टाग्रामवरती अपलोड केले. तर त्याच्यावरती आम्ही जे इथे बसलेलो तर आम्हाला काही लोकांनी ट्रोल केलेत. मी त्या लोकांना सांगतो ते ट्रोलर हा शब्द वापरला ना, चांगलं बोलू शकत नाही, कमीत कमी वाईट तर बोलू नका यार. एवढं वाईट काय बोलतात ते लोक. त्यांना फक्त एकच सांगणार आहे, ही जी लढाई होती ना आजची आमची, ही प्रशासनाविरुद्ध नव्हती. ही स्थानिक जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराच्या विरुद्ध होती. पण थोडं तुम्हाला सांगतो मित्रांनो, रिझल्ट चांगला आणलाय. बसलोय, फक्त ऍक्टिंग करायला बसतो नव्हतो आणि खाली आत नाही गेलो. रिझल्ट आणला. रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. भरघोस मुसळधार पाऊस आता पण आहे. पाणी साचतंय का? नाही. उद्या परत येणार आहे मी. दुपारी आलो, संध्याकाळी आलो, आता रात्र झाली. उद्या सकाळी परत येणार आहे आणि तिकडे अजून 2-3 होल मारणार आहे मी माझ्या पद्धतीने. काम चांगलं करतोय यार, खूप चांगलं काम करतो. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. चांगलं बोलू नाही शकत, कमीत कमी वाईट तर बोलू नका. असेच तरी काहीतरी कमेंट करा ना, ज्याच्याने आमची ताकद अजून वाढली पाहिजे. 100 हातीचं बळ आम्हाला अजून आलं पाहिजे. दिवस रात्र जेवढं काम करतोय ना, त्याच्या डबल ट्रिपल 10 पटीने आम्ही अजून जोमाने काम करू. बस एवढी तुम्हाला विनंती आहे माझी. प्लीज, धन्यवाद.